तर सर्वांना जय श्रीश्याम. आणि हे आहे पोपट लॉक. आणि पोपट लॉकची चावी बघा, ही आहे चावी त्याची. तसं पहिले हे स्लायडिंग डोअरला आपण फिटिंग करणार आहोत. स्लायडिंग डोअरला फिटिंग करण्यासाठी सर्वात पहिले काटकोण्याने मार्किंग करून घ्यायची. काटकोण्याने मार्किंग झाली की त्यानंतर ड्रिल मारून घ्यायची. ड्रिल मारून झाले की मग त्यानंतर पटाशीने एकदम व्यवस्थितपणे ते साफ करून घ्यायचं. व्यवस्थित पटाशी मारून झाले की एकदम क्लिअर करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर ते लॉक बसते की नाही ते बघून घ्यायचं. लॉक बसले की मग ते एकदा फिटिंग करून घ्यायचे ड्रिल मशीननी फिटिंग करून झाले की मग परत काटकोनीने मार्किंग करायचं. आणि काटकोनी मार्किंग झाले की त्यानंतर चावीचा होल मारून घ्यायचा. चावीचा होल मारून झाला का परत बघायचं लॉक बसतं आहे की नाही. आणि एकदा की लॉक बसला की तिकडूनच्या साईडने परत होल मारून घ्यायचे म्हणजे लॉक होण्यासाठी. तर इकडून मस्तपैकी होल मारायचे आणि परत पटाशीने तिकडून पण चालवून घ्यायचं म्हणजे फिनिश करून घ्यायचं. फिनिशिंग करून झाली त्यानंतर पट्टी लावून द्यायची. आणि एकदा परत बघायचं लॉक होतं की नाही. लॉक झालं हे बघू शकतात तुम्ही, मस्त लॉक होतं. एकदा लॉक झालं की परत चावी काढून पाहायची हे बघू शकतात. अशाच नवीन नवीन आयडियासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.